नमस्कार, मी बालाजी विश्वनाथ भातलवंडे 30 गौर पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार उभा होतो. परंतु मला आज असं वाटायला लागलं की कालपासून दहिफळ गावातील वातावरण थोडं बिघडायला लागलेलं आहे. थोडासा सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता वाटत आहे. सांगायची गोष्ट म्हणजे हा बॅनर मी इथं लावलेला होता माझ्या प्रचारात. काल या ठिकाणी नालीतली घाण उचलून याच्यावरती लावली. माझ्या 10 वर्षाच्या मुलावरती बापाच्या तोंडाला लागलेलं काळं पुसायची वेळ आली. त्यानं ते माझ्या प्रेमापोटी पुसलं. त्याच्यानंतर आज दुपारी याच ठिकाणी माझ्या फोटोला तोंडात चगळून चिंगम लावलेला होता. तोही काढण्याची वेळ माझ्या पुतण्यावरती आली. आणि आत्ताचा हा तिसरा प्रकार आहे. जर स्पष्ट दिसत नसेल तर थोडं जवळून पहा. कोण करतंय काय करतंय याच्यावरून मला काही घेणं देणं नाही. परंतु माझी अपक्ष उमेदवारी जर समजा कोणाला रुचत असेल तर आपलाही काही नाईलाज आहे. मी अतिशय जड अंतकरणाने सांगतो की खरं तर ही लढायची मला अजिबात इच्छा नव्हती. परंतु गावातून कुणी अपक्ष कुणालाच उमेदवारी कोणत्याच पक्षाची मिळाली नाही. त्याच्यामुळे नाईलाजानं मला आता या ठिकाणी थांबावं लागलं होतं. या गोष्टीलाही 2-4 लोक साक्षीदार आहेत. तर मी अतिशय जड अंतकरणाने या ठिकाणी सांगतो की या निवडणुकीच्या प्रचारातून आपली क्षमा मागून माघार घेत आहे. माझी कुणाविषयी काही तक्रार नाही. माझ्या घरातील लोकांनी किंवा माझ्या काही समर्थक लोकांनीही या ठिकाणी हे असंच तसं झालं तसंच काय झालं हे वितंडवाद करण्यात अर्थ नाही. समाजकारणातला माणूस राजकारणात टिकत नाही हेच खरं. स्वर्गीय अजितदादा म्हणतात तसं राजकारण लय वंगाळ असते. बॅनरला तर तोंडाला काळं लावलेलंच आहे, परंतु जीवन जगत असताना स्वतःच्या तोंडाला काळं लागणार नाही याची यापुढेही मी काळजी घेण्याचा प्रयत्न करेल. आणि मी अतिशय जड अंतकरणानं सांगतो की माझ्या या पहिल्या वाल्या निवडणुकीतून या ठिकाणी मी माघार घेत आहे. पंचायत समितीला माझ्या उर्वरित आता मी इथून समजा माघार घेतोय, ही बॅनर हटवतोय, परंतु म्हणून माझं चिन्ह हटवू शकत नाही. त्याच्यामुळं क्रमांक 4चं शिट्टीचं चिन्ह आपण सर्वांनी दुर्लक्षित करून वर जे 3 उमेदवार आहेत त्या 3 उमेदवारापैकी तुमच्या पसंतीनं ज्याला कोणाला मतदान करायचं असेल त्याला करावं. मी राजकारणातून एक्झिट घेत असलो तरी समाजकारणात मात्र मी कायम राहील. त्या ठिकाणी माझ्या भूमिकेशी प्रामाणिकपणा बाळगण्याची मी या ठिकाणी निश्चितच प्रयत्न करीन. आणि राजकारण संपत असलं तर त्याच क्षणाला माझं समाजकारण चालू होत आहे. समाज म्हणून या ठिकाणी सुजाता गौतमराव मडके यांना जिल्हा परिषदसाठी मी माझा पाठिंबा देत आहे. परंतु पंचायत समितीला मी कुणालाही कसल्याही प्रकारचा पाठिंबा देत नाही. परंतु मी माझ्या निवडणुकीतून या ठिकाणी माघार घेत आहे, थांबत आहे. ही आपल्या अपेक्षा या काळात उंचावल्या असतील, मी त्या पूर्ण करू शकत नाही. याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आपणा सर्वांची क्षमा मागतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.